हॅलो दादा मॉनिटरला द्या बस. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. थोडासा डिले द्या. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 हॅलो. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम रंगदेवतेच्या चरणी आणि या गावची ग्रामदैवत यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. महाराष्ट्राची लोककला असं कलेला संबोधलं जातं. तर या जाखडी नृत्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने साई नृत्यांगण कलामंच मुंबई, साई नृत्यांगण कलामंच मुंबई, कोरिओग्राफर साई बनसोडे, ढोलकी सिद्धेश झाडवे, बेजो ललिताना येसरे, त्याचप्रमाणे कीबोर्ड मिलिंद पायगोळी आणि ऑक्टोपॅड राहुल रांगरे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला कोरस करतायत संस्कार शिरवड. तसेच आम्ही कुठेही जायचं म्हटलं की आमची गाडी सदैव दारात येऊन उभी असते. ते आमचे गाडी मालक माझे परम मित्र अल्पेश भोसले. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी रत्नागिरी लाचा या विभागात यायचं म्हटलं की आमची रत्नागिरीतील गाडी एक फिक्स असते आणि त्या आमच्या गाडीचे मालक या ठिकाणी स्वप्नील दादा तुळसकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझा संपूर्ण कवित्व लिहिणारा माझा कविवर्य, माझा लहान भाऊ कविवर्य कुमार अक्षय दळवी आणि मी स्वतः शाहीर सौमृगाली दळवी पहाडी यांचा उपस्थित सर्व रसिक माबाप प्रेक्षकांना मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र. आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय नामदार माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री शंकर गोरे, त्याचप्रमाणे जे त्यांची संपूर्ण त्यांच्या बरोबर सगळे त्यांचे मित्रमंडळी आणि ज्यांनी माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट केला आजच्या कार्यक्रमासाठी, उत्कृष्ट आयोजक, नमन कलेसाठी म्हणा किंवा आमच्या शक्तिगुरासाठी म्हणा, मुंबईत कुठेही जे सतत आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात ते आमचे प्रवीण दादा पत्त्याने हे सुद्धा माझ्या सुरुवातीपासून कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि उत्कृष्ट आयोजकांपैकी एक आयोजकाचं नाव हे त्यांचं आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब या सगळ्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे
या ठिकाणी जर संगीत क्षेत्रातील कोणी उपस्थित असेल तर त्यांना सुद्धा शाहीर रुदाली दळवीचा मानाचा मुजरा. फार वेळ झालेला आहे कार्यक्रमाला, त्यामुळे कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे फार वेळ न घेता त्याचप्रमाणे आजचा माझा आवाज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम करणारे आणि ज्यांच्या साऊंडसाठी आम्ही आमच्यासारखे शाहीर तळमळत असतो की या साऊंडवर कार्यक्रम आमचा झाला पाहिजे, असे आमचे दावा दादा आणि त्यांचे संपूर्ण टीम, सगळी टीम यांना सुद्धा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे ज्यांचा आणि माझा आजचा सामना आहे, बुवांना विसरून जमायचं नाही, नाही काय? नाही तर बुवा पहिलाच चौथातील उगाच. हा, त्यामुळं बुवांच्या हातात काही कोलीत द्यायचं नाही, नाही तर म्हणतील मला मुजरा केला नाही, बाकीच्या सगळ्यांना गेला आणि मला विसरून गेली. हा, तर बघा, जरी डबल मिनिंगचा भाषा असले हा तरी मी सुद्धा काही कमी नाही, तुम्हाला कळेल हळूहळू. उगाच आपण तिथं आता तरी पण आपण पण करत नाही सुरुवातीला, अगदी शांत जरा. हा, असो. बुवांची संपूर्ण टीम, माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर श्री रत्नाकर महाकाळ, त्याचप्रमाणे त्यांची शाखेवाली मंडळी, सर्व संगीतकार मंडळी यांना सुद्धा शाहीर रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा करून या ठिकाणी मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलगीधराच्या नियमाप्रमाणे बुवांनी प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदे मूळ सत्वार वाचा नमो पंथानंत विश्वाच्या विश्वविधात्या तुला पहिला प्रणाम आहे. हे विश्वाच्या विश्वविधात्या तुला पहिला प्रणाम आहे. दुसरे वंदन माय पित्याला तुला सन्मान. ही सेवा करणं रसिकांची, सेवा करणं रसिकांची हे माझं काम आहे. ही सेवा करणं रसिकांची हे माझं काम आहे. आणि बसलेल्या माझ्या या रसिकांना हा सलाम. इतरी खोऱ्यातून घुमणारा तो पावा होता, तरी खोऱ्यातून घुमणारा तो पावा होता. शत्रूसाठी खेळणारा तो गनिमी कावा होता.
धन्य ती जिजाई, धन्य ती जिजाई, तिचा तो छावा होता आणि या महाराष्ट्राचा ठाण्यावाग माझा शिवा होता, माझा शिवा होता, माझा शिवा होता. आणि म्हणून स्तवन काय गायचं आहे बघा. माता स्वराज्याची आई, माय माता स्वराज्याची आई, रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माय माता स्वराज्याची आई, रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माय माता स्वराज्याची आई, रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माझी वंदना तुझ्याच पायी, माझी वंदना तुझ्याच पायी, जाणता राजा पुन्हा होणे नाही, माझी वंदना तुझ्याच पायी, जाणता राजा पुन्हा होणे नाही. रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माय माता स्वराज्याची आई, रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माय माता स्वराज्याची आई, रणरागिणी शिवबाची तुझी जाई, माझी वंदना तुझ्याच पायी, माझी वंदना तुझ्याच पायी, राजा मुखा होणे नाही, माझी वंदना तुझ्याच पायी,
पुन्हा होणे नाही माझी वंदन तुझ्याच पायी जाणकाराचा पुन्हा होणे नाही माझी वंदन तुझ्याच पायी माझी वंदन तुझ्याच पायी जाणकाराचा पुन्हा होणे नाही माझी वंदन तुझ्याच पायी जाणकाराचा पुन्हा होणे नाही तुझ्याच पायी जाणकाराचा पुन्हा होणे नाही अखंड भानुदास घराण्याचा बोल शक्ती वाले स्तवन झालेला आहे आणि गडाला सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे आगमनाला तुझ्या तरसल्या त्या वाटा आगमनाला तुझ्या तरसल्या त्या वाटा वेळ नको लावू रे बाप्पा लवकर ये ना तू आता. आणि म्हणून बघा गण काय गात आहे बघा हे वर्णू किती रे गुण तुझे ह्या स्वरात वर्णू
तुझे ह्या स्वरात तुला पूजिते मी गणराया तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात तुला पूजिते मी गणराया तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात आणि मला माहिती आहे थंडी फार आहे आणि तरी सुद्धा आपण
इथे आलेले आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी खरंच शतशः आभारी आहे. गण झाला, गणानंतर येते ती, गणानंतर काय गारटलो का काय? तुम्ही गारटलो तर कसा व्हायचा? बघा, एवढा जवळजवळ 8 ते 10 तासांचा प्रवास करून आम्ही आलोय. आम्हाला काय कार्यक्रम करायचा, 4 गाडी पटापट आवरायची, पहिली वारी करून जायची, मग ते येतील, मग आम्ही येणार, मग ते येतील, झाला, पैसे घ्यायचे आणि निघायचं. पण असं न करता आज आम्ही एवढ्या लांबून आलेलो आहोत, तुमच्या मनोरंजनासाठी आम्हाला इथं आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होणं तेवढंच महत्वाचं आहे. मजा घ्यायची आहे ना कार्यक्रमाची, मजा करतच जायचंय, नाही तर मी काय आपला कुत्रा मागा लागला असं पटापट सब 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 गाणी घ्यायची आणि निघून जायचं. पण तसं मी करत नसते, कारण तुम्ही सुद्धा एन्जॉय करणं तेवढंच महत्वाचं असतं. आणि म्हणून बघा, आता समोर ठेवलेला कोण आहे? डबल मिनिंगचा बादशाह. बघा, वारी झाल्यानंतर आमचे मैत्रीपूर्ण संबंध वेगळे, पण बारी ही बारी प्रमाणच होणार. तिथं बघा हाय गाई नाही. आणि आता समोर डबल मिनिंगचा भाषा तर महाकाळ म्हणजे सगळ्यांना माहितीये. मी फारशी या भागात येत नाही, कारण बजेट परवडत नाही. लोकांना 60-70 हजार सांगायचे काय, मला सांगताना नको वाटतं. ट्रॅव्हलिंगलाच 13-12-13 हजार आमच्या ट्रॅव्हलिंगलाच जातात. एक गाडी मंडणगडवरून, आम्ही मुंबईवरून, असं सगळं. त्यामुळं मी या भागात शक्यतो येण्याचं टाळते, कारण लोकांना बजेट परवडत नाही, आम्हाला पण बजेट परवडत नाही, हा विषय असतो. पण आज आणले तर 100% पैसा वसूल करून जाणार ना का. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. आता समोर बुवांना जसं ठेवलेलं आहे तसंच मला पण कार्यक्रम करायला पाहिजे, नाही तर काय म्हणणार, बाई मुळमुळीत बारी करून गेली, हे पण म्हणतील, हे पण असंच म्हणतात. जरा अंगावर या का नाही, कशाला अंगावर यायचं, अंगावर येतात आणि मग बंद करतात. आपण तसं नाही, आपण टिकून आहे अजून बुवा. त्यामुळं व्यवस्थित महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझा कार्यक्रम महिला मंडळ, जी म्हातारी जाणकार लोक, ज्यांना अभ्यास आहे त्या लोकांना आणि तरुण वर्गाला, असं सगळ्यांना तिघांना एकत्रित, फक्त आंबट शौकीनांसाठी कार्यक्रम करत नसते मी, तिघांनाही कार्यक्रम. कारण आपण तुम्ही जाता हो, कुठं कुठं जाता मला माहितीये. मॅडम मी इकडून आलोय, मी तिकडून आलोय, जाम लांब लांब जाता, पण महिला वर्ग कुठं जाऊ शकत नाही. म्हणून बघा, मनोरंजन 100%. गवळण सगळ्यांना आवडणार आहे आणि बुवाला झोमणारी पण आहे. म्हणते बघा, वही पेन घेऊन लिहायला बसायचं. आणि तुम्हाला चाल पण सांगणार आहे, कारण किती वेळा गायली ना तरी बुवा चालीत लय लय गाडवाडत होत. बघा काय म्हणते, की काळ्या जमीनला जमीन फोडणार आणि गर्वाची नांगी ह्याची मी मोडणार. चोरी करायला आला तर ह्याला मी ओढणार. चोरी करायला आला तर ह्याला मी ओढणार आहे. आणि गावला जर हाती तर ह्याला धरून झोडणार. मी म्हणत नाही हो, मी म्हणत नाही, त्या गवळणी सांगतायत की चोरी करून अतिशय म्हणजे एवढा त्रास दिलेला ना, त्या गवळणी सांगतायत. बघा पुढं गवळण काय गाते बघा, बुवा हे दिसाया दिसतंय रुबाबदार, जशी काय चाफे काळी, साऱ्या गोटात नटबाई उठून दिसते 100ची निळी. चाल बुवाच्या माहितीसाठी चाल सांगितली. काय म्हणते बघा, हे घडविण्यात काळाला अभिल फुल बहारा केला, घडविण्यात काळाला अभिल फुल बहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला.
मी आधीच सांगितलंय की चावट गात नाही, जे काही बोलते सगळं शास्त्रातच गाते. हा, यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. कोण कोण प्रश्न पडला असेल ना. प्रयत्न जाम कसला चोरायचा हो, लय प्रयत्न केला पण आम्ही गवळणींनी पण ठरवलं होतं की ह्याला एकाला पण आतमध्ये जाऊन द्यायचं नाही. यांनी प्रयत्न रातभर, यांनी वापरला यांनी नाही, यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा एक पण सवंगडी आतमध्ये गेला. विषय पटला ना. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा एकही सवंगडी आतमध्ये गेला नाही. बाकी मला काहीही म्हणायचं नाही. आपली मराठी भाषा वाळवा मी कशी वळते, तुम्हाला काय अंदाज काढायचे ते तुम्ही काढला असाल मला माहितीये, पण माझा शास्त्र मी सांगते. यांनी प्रयत्न जाम केला. आता गोटे सोटे सगळे जुने झाले ना विषय, लोकांना नवीन नवीन विषय पाहिजेत ना. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा एकही सवंगडी आतमध्ये जाऊ दिला नाही. हा विषय आहे. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. घडविण्यात काळ्याला पहारा केला, घडविण्यात काळ्याला पहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. साऱ्यांची मनामध्ये लय हसलो, मनामध्ये लय हसलो, मनामध्ये लय हसलो. आणि हिंमत कळाली हिंमत कामाचा नाही केला. आणि हिंमत कळाली हिंमत कामाचा नाही केला. यांनी प्रयत्न रातभर केला, यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला याचा आतमध्ये नाही हो गेला. घडविण्यात काळ्याला मी लपून पहारा केला, घडविण्यात काळ्याला मी लपून पहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला.
आहे आणि कलगीतुऱ्याच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो। बुवांना माझ्या प्रश्नाची प्रत पोहोचलेलीच आहे, परंतु आपण सगळ्यांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे, पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले। पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले, त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले। ते 18 ब्राह्मण कोणी आणि कोणत्या साधनेने जिवंत केले, हा सरळ साधा सुटसुटीत विषय आहे। माझा विषय असा आहे की तो लगेच उद्याही फुटेल, कारण माझा भाऊ जो मला गाणी पुरवतो वय वर्ष फक्त 27 आहे आणि त्याच्या अभ्यासातून हा आलेला प्रश्न आहे। प्रश्नाची शक्ती तुला म्हटलं, कलगी तुला म्हटलं की प्रश्नाची परंपरा 5-5, 10-10, 15-15 वर्ष टिकते, परंतु आमच्या अभ्यासाप्रमाणे हा माझा प्रश्न आहे। त्यामुळं जर बुवांकडे असेल विषय, कारण हा वर्षभर माझा प्रश्न चालत राहिलेला आहे, जर बुवांकडे असेल, मी मान्य करणारी शाहीर आहे, कारण तेवढा प्रश्न 10 वर्षात फुटणार नाही असा एवढा मोठा माझा काही प्रश्न नाही। लगेच मी तयारीत आहे पुढच्या प्रश्नाच्या। तरी सुद्धा जर बुवांकडे विषय असेल तर त्या, अन्यथा उगाचच काहीतरी बोलून रसिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, ही विनंती आहे। लगेच घाई येण्याचं कारण की थंडी आहे ना, त्याच्यामुळे गवळण झालेली आहे। गवळण झालेली आहे आणि पदाला सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, की जाखडीचा खेळ या रंगमंचावर आज घडणार आहे। जाखडीचा खेळ या रंगमंचावर आज घडणार आहे। मनावर कलेचा या रंग चढणार आहे। कळून येईल कोण कुणाला किती लढणार आहे आणि शक्तीची रणरागिणी मी तुझ्या तुऱ्यावर भारी पडणार आहे, तुझ्या तुऱ्यावर भारी पडणार आहे। आणि म्हणून बघा पद गात आहे, हे सांगते मी बाळा आहेस भोळा, सांगते मी बाळा आहेस भोळा, तुला निर्मळ केलं तो, हे तुला निर्मळ केलं तो। मनोरंजन हे नुसतं चावटच गाऊन, कमरे खालचंच गाऊन होत नसतं, कॉमेडी मध्ये सुद्धा होऊ शकते। बऱ्याचशा लोकांचा शक्ती
ती तुला अश्लीलतेकडे जातोय किंवा काय, अशा आम्ही आमच्या परीनं अर्थ समजावण्याचा, कारण अर्थाशिवाय शास्त्राशिवाय आम्ही जात नाही. उद्या जर कोणी उठून बोललं की शास्त्र दाखव, तर तेवढी आमच्यात धमक असली पाहिजे की आम्ही शास्त्र दाखवलं पाहिजे. आणि म्हणून बघा, कॉमेडी पण माझं हे कॉमेडी असणार आहे. पण बुवा, तुम्ही जशी तुमची पहिली बारी करणार आहात त्यावर आधारित माझी दुसरी बारी असेल, हे मी सांगून जाते आधीच. हा, थोडासा चिमटा काढायचा तो बुवांना गवळीतून काढलेला आहे. पण काय गाते बघा, लक्ष देऊ नाही का? हे सांगते मी तुला निर्माण केला नको, तुला निर्माण केला नको, काय सांगू बाळा महाकाळा. काय म्हणते बघा, लक्ष ठेवा. काय सांगू बाळा महाकाळा, आता तुझ्या रायचा काय सांगू बाळा महाकाळा, तुझ्या रायचा श्री विष्णू प्रल्हादाला सांगताय, ज्याला संपूर्ण राज्यामध्ये देवाचं नाव घेण्यास बंदी घातली होती, असा दुसरा तिसरा कोणी नसून तो तुझ्याच आईचा हो आहे. हो म्हणजे कोण? नवरा. आपल्याला लागूनच सिंधुदुर्ग मालवण, हा बॉर्डर लागूनच आहे ना. गोमू माहेरला जाते हो दाखवा, मोहीच्या धोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो दाखवा, मोहीच्या धोवाला कोकण दाखवा. त्याच्यात ह्या गाण्यात भो किती प्रेमानं घेतलंय, बरोबर ना? तेवढाच प्रेमानं बुवा मी माझ्या गाण्यात घेतल्या. आणि महाकाळा, महाकाळा म्हणजे अतिशय मनातून काळा. आता ह्यांचा आडनाव आला हा योगा योगा ना का, हा योगा योगाला आलाय. असे महाकाळावरती अशी काय गाणी आहेत ना, फक्त दुसऱ्या वारीपर्यंत थांबा, बघा फक्त. पहिल्या बुवा काय करतायत पहिल्या वारीत त्यांच्या ते समजल. हा, आणि मग त्याच्यानंतर काय सांगू बाळा महाकाळा, मनातून काळा दुसरा तिसरा कोणी नाही रे, तो तुझ्याच आईचा होय, तुझ्याच आईचा हो, तुझ्याच आईचा नवरा. हा, काय सांगू बाळा महाकाळा, तुझ्या आईचा हो, काय सांगू बाळा महाकाळा, तुझ्या आईचा तुझ्या
नियमाप्रमाणे माझी पहिली वारी झालेली आहे. सुरुवातीलाच आपण आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांच्यावरचं एक गाणं घेतलेलं होतं. त्यामुळे नियमाप्रमाणे माझी पहिली वारी झालेली आहे. जाता जाता फक्त बुवांना एवढंच सांगेन की ज्याप्रमाणे मी वारी केली अपेक्षित आहे तुम्ही सुद्धा तसंच करा. जबरदस्ती नाहीये, कारण शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडच ते काय सरळ होणार नाही. त्याच्यामुळे किती सांगितलं तरी बुवा काय सुधारणार नाहीये. पण जशी तुम्ही तुमची पहिली वारी कराल त्यावर आधारित माझी दुसरी वारी असेल आणि त्यासाठी बुवांना त्यांच्या पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी माझी पहिली वारी थांबवत आहे.